जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय जवळपास 350 वर्षापूर्वीचा एक वाडा दाखवण्यासाठी, ज्या वाड्यामध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः राहिले होते. खरं तर इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावरती मासाहेब जिजाऊंनी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लाल महल बांधला होता. परंतु तो लाल महल बांधण्यापूर्वी पुण्यापासून जवळ असणाऱ्या खेड शिवापूर या गावामध्ये एक जुना वाडा आहे. त्या वाड्यामध्ये काही काळासाठी मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वास्तव्यास होते. आणि त्याच छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊंच्या पवित्र अशा पदस्पर्शाने पावन झालेला खेड शिवापूर गावामधला जुना शिवकालीन वाडा पाहण्यासाठी चला जाऊयात. खेड शिवापूर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचा साक्षीदार असणारं एक शिवकालीन गाव. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ असलेलं हे गाव पुण्यापासून फक्त 27 किलोमीटर अंतरावरती आहे. छत्रपती शिवरायांचे वडील स्वतः शहाजीराजांनीच हे गाव वसवल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे या गावात असलेल्या जुन्या वाड्यात राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे काही काळ वास्तव्यास होते. शिवापूर गावामध्ये सध्या आपण पोहोचलेलो आहोत. याच ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जुना शिवकालीन वाडा पाहायचा आहे. परंतु त्या वाड्याकडे जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामधलंच एक जुनं प्राचीन मंदिर म्हणजेच काशी विश्वेश्वराचं मंदिर आपल्याला याच गावामध्ये पाहायला मिळतं. तर आपण या मंदिरामध्ये आधी जाऊयात, दर्शन करूयात आणि मग आपण वाडा पाहण्यासाठी जाऊयात. शिवापुरात प्रवेश करताच काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून जवळच हा शिवकालीन वाडा आपल्या नजरेस पडतो. सध्या खेड आणि शिवापूर ही जवळजवळ असलेली दोन स्वतंत्र गावं असून यातील शिवापूर गावात छत्रपती शिवरायांचे वास्तव्य असलेला शिवकालीन वाडा आहे. शहाजीराजांनी दूरदृष्टीनं वसवलेल्या खेडेबारी म्हणजेच सध्याच्या खेड शिवापूर या गावाला फार मोठा इतिहास लाभला आहे. याच इतिहासाचा साक्षीदार म्हणजे शिवापुरात असलेला हा मुदगल देशपांडेंचा जुना वाडा. इतिहास असेही सांगतो की स्वराज्य स्थापनेपूर्वी याच वाड्यामध्ये स्वतः शहाजीराजे भोसले यांनी 12 मावळातील सर्व सरदारांना बोलवून 2 दिवस जिजामाता आणि बाळ शिवाजीराजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य स्थापनेच्या जबाबदाऱ्यांबाबत विस्तृत चर्चा केली होती. वाड्याचे हे मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आतमध्ये येताच 3 मजली चौसोपी वाड्याचा मुख्य चौक आपल्या नजरेस पडतो. स्वतः शिवराय ज्या वास्तूमध्ये राहिले ती वास्तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना मी क्षणभर अचंबित होऊन गेलो. शिवापूरमधल्या ज्या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांचं वास्तव्य होतं त्या वाड्यामध्ये मी सध्या आहे. खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या बाजूला या वाड्याचं 3 मजली बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय आणि माझ्या मागच्या बाजूला आपल्याला 2 मजले पाहायला मिळत आहेत. इकडून आपण वाड्यामध्ये प्रवेश केला. वाड्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते या बाजूला आहे
सध्या या ठिकाणी तलाठी ऑफिस भरतं, म्हणजे इथे जी छोटीशी खोली आहे त्या ठिकाणी, आणि या बाजूला काही कुटुंब राहतात आणि बाकी जो वाडा आहे तो पूर्णपणे बंद असतो. त्यामुळे वाड्याची फार पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा बऱ्याचशा खोल्या या वाड्यामध्ये पूर्वी अस्तित्वात होत्या, आजही आहेत, पण त्याची अवस्था मात्र फार वाईट आहे. तुम्ही जर इकडे पाहिले ना तर सगळं काही उद्ध्वस्त आणि पडक्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हा वाडा मुख्यतः 3 मजली आहे आणि 3ही मजल्यावरती जाण्यासाठी पूर्वी जी भिंती आहेत त्या भिंतींच्या मधून मार्ग तयार केलेले होते. त्यातले काही मार्ग आत्ता सुद्धा वापरण्यासाठी म्हणजे आत्ताही वापरले जातात, पण काही मार्ग आहेत ते बंद केलेले आहेत. कदाचित सुरक्षेच्या कारणास्तव असावेत, कारण हे जे बांधकाम आहे लाकडी बांधकाम ते पूर्णतः आता कुजलेलं आहे, त्यातलं बहुतांश बांधकाम, त्याच्यामुळे तिथे जाणं धोकादायक आहे. तुम्ही या बाजूला बघू शकताय, इकडे एक दरवाजा दिसतोय, लोखंडी दरवाजा. तिथून सुद्धा असं तटबंदीवरती जाण्यासाठी आणि वरच्या मजल्यांवरती जाण्यासाठी पूर्वी मार्ग असेल, पण सध्या तो बंद केलेला आहे. आणि आपण इथून थोडंसं पुढे आल्यानंतर मी जो मार्ग तुम्हाला म्हटलं तो या बाजूला आहे आणि इथल्या ज्या खोल्या आहेत त्या जर इकडे पाहिलं ना तर पूर्णपणे अशा पडलेल्या अवस्थेमध्ये इथल्या सगळ्या खोल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जे काही बांधकाम थोडंफार व्यवस्थित आहे त्या ठिकाणी सध्या सुद्धा काही कुटुंब राहतात. तुम्ही इकडे बघू शकता, इथे वाड्याच्या बरोबर मधल्या चौकामध्ये चौसोपी वाडा आहे आणि त्याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळतं. आणि या बाजूला बांधकामाचं आपल्याला काही जे जुनं शिवकालीन बांधकाम आहे त्याचं आजही अस्तित्वात असलेलं हे सगळं अवशेष पाहायला मिळतंय. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस 3 टप्प्यांचा पायरी मार्ग असून येथून समोरच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून वरती आल्यावर लक्षात आलं की दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांना सध्या कुलूप लावले आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मानंतर साधारणतः 1636च्या सुमारास मासाहेब जिजाऊ आणि बाळ शिवाजीराजे शहाजीराजांकडे बंगलोरला गेले होते. तिथे 3-4 वर्ष राहिल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पुणवडी म्हणजेच पुण्याच्या जहागिरीची देखभाल करण्यासाठी परत पाठवण्यात आले. सध्याचे पुणे हे शहर देखील मासाहेब जिजाऊंनीच वसवले. शिवकाळामधली जी बरीचशी बांधकामं आतापर्यंत आपण पाहिली ना, जे जुने वाडे पाहिले ना, अगदी त्या वाड्याप्रमाणेच आणि काही अंशी त्या वाड्यांपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बांधकाम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्ही ते पाहू शकता, हे असे दरवाजे आहेत किंवा प्रकाश व्यवस्था येण्यासाठी वगैरे पूर्वी अशी व्यवस्था होती आणि त्याला कडी वगैरे आहे, पण ती आतल्या बाजून लावली, त्यामुळे आपण इथून आतमध्ये नाही जाऊ शकत. त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा धूर वगैरे येण्यासाठी किंवा जाण्यासाठी जाळ्या वगैरे बसवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता त्या बाजूला. आणि पूर्वीच्या काळी जे राजे महाराजे किंवा सरदार घराणे असायचे त्यांचे जे मोठमोठाले वाडे असायचे त्या वाड्यामध्ये त्यांचे जे जनावरं आहेत म्हणजे घोडे असतील, काही ठिकाणी उंट वगैरे असतील किंवा काही पाळीव प्राणी वगैरे असतील, गायी वगैरे, तर ते बांधण्यासाठी मुख्यत्वे घोडे बांधण्यासाठी वगैरे तुम्ही बघू शकता इथे अशी पूर्वी व्यवस्था होती. हे जे गोलकड आहे लोखंडी, याला पूर्वी जनावरं बांधली जायची म्हणजे घोडे वगैरे बांधले जायचे आणि ती व्यवस्था आज सुद्धा या वाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास 400 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. फार मोठा इतिहास या वाड्याला लाभलेला आहे आणि या इतिहासाचा सगळा वारसा जपत, त्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आज सुद्धा हा वाडा आपल्याला काही अंशी व्यवस्थित तर काही अंशी उद्ध्वस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय.
स्वराज्यातील पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, सरदेशमुख, वतनदार आणि त्याचसोबत या मातृभूमीविषयी आस्था असणाऱ्या तमाम मावळ्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची उत्कट इच्छा निर्माण करण्याचं काम सुरुवातीला याच वाड्यातून झालं असावं. तुळशी वृंदावनापासून थोडंसं पुढे आल्यानंतर म्हणजे ज्यावेळी आपण या वाड्याच्या काही खोल्यांमध्ये किंवा काही दालनांमध्ये प्रवेश करतो ना, तर या बाजूला आपल्याला इकडे एक प्रवेश मार्ग देखील पाहायला मिळतो. खरं तर वाड्याच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी देखील इथूनच रस्ता आहे. तुम्ही बघू शकता याचा दरवाजा आहे, त्या दरवाजावरती देखील सुंदर असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतंय. या बाजूला खोल्या वगैरे पूर्वीच्या काळी अस्तित्वात होत्या. इथून आतमध्ये जाण्यासाठी देखील व्यवस्था आहे. इथे सध्या कोणी राहत नाहीये, त्याच्यामुळं पूर्ण अंधार झालेला आहे. खरं तर हे दरवाजे तुम्ही त्याच्यावरचं कोरीव काम जर पाहिलं ना, तर फार सुंदर अशा पद्धतीचं कोरीव काम आहे. पण सध्या याची अवस्था मात्र फार वाईट आहे. तुम्ही बघू शकता हा जो चौसपी वाडा आहे ना, त्याचा आतला जो चौक आहे तो फार मोठा आहे. म्हणजे भरपूर सारा या ठिकाणी राबता असेल पूर्वी लोकांचा, हे लगेच आपल्या हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं. स्वराज्य स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या घडामोडींचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला हा वाडा सध्या मात्र अत्यंत वाईट अवस्थेत आहे. दरवर्षी हजारो पर्यटक खेड शिवापूर येथील दर्ग्याला आवर्जून भेट देतात. मात्र शिवापुरात असलेल्या याच वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतः वास्तव्यास होते याची कल्पना नसल्यामुळे कित्येक शिवभक्त या वाड्याकडे फिरकत सुद्धा नाहीत. ज्या पवित्र वास्तूला स्वतः शहाजीराजे, जिजामाता आणि छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झाला, त्या वास्तूला नामशेष होण्याआधी किमान एकदा तरी पाहण्यासाठी शिवापूरला नक्की भेट द्या. हीच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. शासन आणि प्रशासनासोबतच शिवप्रेमींचे देखील या वाड्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या वाड्याची दिवसेंदिवस पडझड होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्यानं या पवित्र वास्तूची देखभाल करून हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या वतीनं मी विनंती करतो. तर मित्रांनो, वाडा पाहून आत्ताच मी बाहेर आलेलो आहे. खरं तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडला असेल की या वाड्याचे 3 मजले तर मी बाहेरून दाखवले, पण त्या वाड्याच्या आतमध्ये जाऊन ते 3ही मजले कसे आहेत किंवा वाड्याच्या आतमधल्या खोल्या कशा आहेत ते मी व्हिडिओमध्ये का नाही दाखवलं. तर याचं कारण म्हणजे त्या वाड्यामध्ये सध्या काही मुस्लिम कुटुंब राहतात. मी त्यांना विनंती देखील केली होती की मला वाडा आतून पाहायचा आहे. सुरुवातीला त्यांनी होकार दर्शवला होता, पण नंतर त्यांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी मला असं सांगितलं की वाडा आतून कसा आहे ते आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकत. त्यामुळे मला सुद्धा तो वाडा आतून नाही पाहता आला. जिथपर्यंत व्हिडिओमध्ये मी शूटिंग दाखवलं आहे, वाड्यातला जो मेन गेटमधून आत गेल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून जो चौक वगैरे दिसतो किंवा ज्या काही थोड्याफार खोल्या आपण पाहू शकलो, त्या व्हिडिओमध्ये ज्या दाखवल्या तेवढ्याच मी स्वतः देखील पाहू शकलो. बाकी जो काही वाडा होता तिथे जे कुटुंब राहतात त्यांनी आतून तो वाडा कसा आहे ते पाहण्याची परमिशन आपल्याला नाही दिली. परंतु वाडा फार सुंदर आहे, त्याला इतिहास देखील फार मोठा आहे आणि
पिढ्यानपिढ्या जे काही वंशज त्या वाड्यामध्ये राहत असतील त्या वंशजांनी म्हणजे प्रत्येक पिढीनं त्या वाड्यामध्ये काही ना काही थोडाफार बदल केलेला असेल आणि म्हणूनच आपल्याला जो शिवकाळातला मुख्य वाडा आहे त्याचे दगडी बांधकाम अजूनही पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती काही विटांचं वगैरे बांधकाम दिसतं किंवा सागवानी लाकडाचं अजून सुद्धा व्यवस्थित असलेलं बांधकाम दिसतं. ते पिढ्यानुपिढ्या म्हणजे जसजशा लोक त्यामध्ये राहत होती तसतसा त्या वाड्यामध्ये थोडाफार बदल झालेला असेल आणि म्हणून आपल्याला दगड आणि विटांचं असं दोन्ही पद्धतीचं बांधकाम अजूनही त्या वाड्यामध्ये पाहायला मिळतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. लवकरच भेटूयात महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.